स्वतः अनेकदा गेलो तिथे नाही रिक्षा टॅक्सी चालक बोलत त्यांची भाषा सोडून ते इंग्रजीत एक वेळ बोलतील पण हिंदीत बोलणार नाही बसून. मग ही मुजोरी मुंबई महाराष्ट्रात का बरं केली जाते? तुम्ही एक राजकीय नाही, परिप्रेक्षातून कसं त्याचं बघता? कारण आपलेही लोक त्याला कारणीभूत आहेत. मी स्पष्टपणे सांगतो, हा मराठी माणसांची सुद्धा त्या ठिकाणी फार मोठी चुकी आहे. हो, आपण सगळ्यात पहिले जाऊन हा. त्यांना, भैया चलेगा क्या, मराठी स्टेशन चलेगा क्या? माणसांनी अशी मानसिकता पकडलेली आहे की रिक्षा चालक हा हिंदी भाषिक आहे, टॅक्सी चालक हा हिंदी भाषिक आहे. तर आपण त्या ठिकाणी त्यांच्या गाडीमध्ये बसलो, अरे भाई आप कालबा देवी जा चलते हो गया, अरे भाई आप ठाणे चलते हो गया, स्टेशन चलो अरे गया. भाई आप मुलुंड चलते हो गया. तुम्ही एखाद्या वेळेस तो बिचारा टॅक्सी चालक आणि जो ऑटो रिक्षाचा चालक असतो तो बोलतो, अरे तुम्ही आता तर सगळेजण मराठीत बोलत होतात, मग माझ्याशी काय हिंदीत बोलतात? म्हणून प्रतिप्रश्न करतात. त्यामुळे आपली पण मानसिकता बदलली पाहिजे. आपणही ठरवलं पाहिजे की नाही, जरी तो हिंदी भाषिक असेल मी त्याच्याशी मराठीतच बोलेल, जेणेकरून तो मराठी शिकेल. आणि जर मराठी असेल तर सोन्याहून पिवळं. तर आपली सुद्धा पॅसेंजरनी मानसिकता बदलणं तेवढंच गरजेचं आहे. आपण लोक बोलतात, तुम्ही बऱ्याचदा मधल्या काळात तुम्ही सरनाईसात व्हिडिओ बघितले असतील, काही काही टॅक्सी चालक रिक्षा चालक ही मुजोरी दाखवतातच. हा भाग आहे की आम्ही नाही बोलणार मराठीमध्ये, काय करून घ्याल वगैरे. तुमच्या ठाण्यातला एक मागे व्हिडिओ होता की इधर नाही चलेगा, हम मराठी नाही बोलेगा, हम हिंदी में बात करेंगे. ह्या मुजोर रिक्षा चालकांसाठी, ह्या मुजोर टॅक्सी चालकांसाठी तर ती मोहीम आपण करतोय ना, की जर तुमची मुजोरी असेल तर ही महाराष्ट्रात चालणार नाही बाबा. तुमची मुजोरी तुमच्या राज्यामध्ये तुम्ही चालून घ्याल, परंतु या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, ह्या महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा असेल, तुम्हाला मराठी शिकावंच लागेल. मराठी अनिवार्य आहे. आणि आम्ही असं म्हणत नाही तुम्ही मराठीचे बाराखडे किंवा मराठी साहित्यिक व्हा. अरे आमचं असं म्हणणं, सर्वसामान्य प्रवाशांना जेवढं काही मराठी त्यांच्याकडनं समजायचं असतं किंवा बोलायचं असतं तेवढंच तुम्ही बोला. आम्ही असं सांगत नाही की तुम्ही मराठीच्या कविता लिहा, मराठीवर लेख लिहा, आम्ही या तुम्ही 3 तासाची तुमची परीक्षा आम्ही घेऊ. आम्हाला आवश्यकता नाही, गरजही नाही आहे. आम्ही असं सांगतोय की जेवढं मराठी शक्य असेल तेवढं तुम्ही बोलायलाच हवं, कारण हा महाराष्ट्र आहे, इकडे मराठी आमची राजभाषा आहे. कशी कशी घेणार आहात तुम्ही आता परीक्षा? म्हणजे नाही थोडं सांगू शकाल? परीक्षा वगैरे नाहीये. बघा एक तुम्ही गोष्ट आहे. भाषेची ती चाचणी घ्याल ना, ती त्यात काय नाही असेल? नाही, आता आमच्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत की जे लायसन्स दिले गेलेले आहेत, ते परमिट दिले गेलेले आहेत किंवा बॅचेस दिले जात असताना कागदपत्राची सुद्धा योग्य प्रकारे पूर्तता केलेली नाही. कुणी जरी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्याची अट असताना सुद्धा कुणी कुठल्या परराज्यातून येतो, वर्षभरापूर्वी येतो, 6 महिन्यापूर्वी येतो, त्याला लायसन बॅच सगळं परमिट मिळतं. हे मिळतं कसं काय? त्याची चाचपणी होणार, त्याची चौकशी होणार. खोटे जर कागदपत्र त्यांनी सादर केले असेल तर त्याच्या शहानिशा होणार. खोटे कागदपत्र सादर केले असेल तर त्यांची पोलीस तक्रारसुद्धा आम्ही दाखल करणार. आणि त्यांचे लायसन बॅच जर दिले गेलेले असेल तर मी RTOच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आणि ह्यांनाही दिलेलं लायसन बॅच आणि परमिट रद्द करणार. पण खोटे कागदपत्र दिले असेल तर. पण पण मराठी बोलण्यासाठी तुम्हाला प्राथमिक मराठी बोलता येतं का? हां, बोलता येतं तर सोन्याहून पिवळं. आणि नसेल बोलता येत तर आम्ही तुम्हाला शिकवू ना. आमची शिकवायची मानसिकता आहे. एक मिनिट. मग समजा एखादं जुनं लायसन्स दिलं गेलं असेल आणि त्या व्यक्तीला मराठी येत नसेल, त्याचं लायसन्स रद्द आम्ही करणार का? शिकू नाही. मराठीवरनं लायसन्स आम्ही रद्द करण्याची आमची भूमिका नाही. कागदपत्र तुमच्याकडे खोटी असेल, तुम्ही खोट्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्याचा दाखला जो 15 वर्षाचा मग आहे. सक्ती कशी होणार सरनाईक साहेब? मग नाही, सक्ती नाही, कशी? शिक- मग जर एखादा लायसन्स दिलं गेलं जुनं आणि तो म्हणतो मला नाही येत मराठी, पण माझ्याकडे मग लायसन्स शिकवू ना त्याला. आम्ही शिकू, मुदत देऊ. त्या मुदतीमध्ये जर तो नाही बोलला तर आम्ही कारवाई त्याच्यावर करू. परंतु शेवटी शिकावं लागेल ना तुम्हाला. पण मग ते कसं तुम्ही ते इम्प्लिमेंट किती दिवसाचा कालावधी झाला? 1 तारखेपासून आम्ही आता ती सुरुवात किती वेळ करतोय. 28 तारखेला त्या संदर्भात मंत्रालयामध्ये जी काही युनियन ज्यांनी विरोध केला आहे, म्हणजे शशांकरावांची युनियन आहे, त्यांनी विरोध केला. मी आमंत्रित केलं आहे. ज्या ज्या काही युनियन आहे, ज्या ज्या काही संघटना आहे की ज्या तयार आहेत, त्यांनी मला पत्र दिलेले आहेत की आम्हाला वेळ द्या, आम्ही मराठी शिकवतो, आमच्या पद्धतीने शिकवतो. काही लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एवढ्या महिन्याचा कालावधी द्या. आमची मानसिकता, आमची तयारी माझा हाच आहे. प्रश्न आहे. समजा जुनं लायसन्स एखाद्याकडे असेल आणि त्याला नसेल येत मराठी, माझं असं म्हणणं आहे की रद्द करण्याचा अधिकार जेव्हा येईल जेव्हा तो खोटी कागदपत्र सादर केले. मराठीवरनं लायसन्स रद्द होणार का? मराठीवरनं लायसन्स कसं काय रद्द होऊ शकेल? मराठी राजभाषा ती तुम्हाला शिकावीच लागेल. जर नाही शिकलात मग तुम्हाला कशी आम्ही- सक्ती होणार ना सर? नाही होणार ना. का मग होणार सक्ती नाही कशी सक्ती? अरे जर तुम्ही मराठी कारवाई होणार नसेल तर मग ही कसं तुम्ही? कारवाई ही होणार, पण कधी कारवाई होणार? ज्यावेळेस तुम्हाला आम्ही संधी दिली आणि संधी दिल्यानंतर सुद्धा त्याचं तुम्ही पालन केलं आणि मुजोरी तुमची असेल तर ते अधिकार आमच्याकडे आहेत. परिवहन खात्याचे अधिकार किंवा परिवहन खात्याचा मंत्री किंवा RTOचा अधिकारी त्याच्या त्या दुटप्पीपणाबद्दल किंवा त्याच्या मुजोरीबद्दल त्याला ती शिक्षा देऊ शकतो. हे तुम्ही बरं सांगतात की जे अधिकाऱ्यांनी दिले गेलेत, खरं तर कुंपण शेत खातं असं जेव्हा म्हणतो, बऱ्याचदा मराठीची गळचेपी मराठी माणसांकडूनच अनेकदा होते. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा दिले
तेव्हा मराठीचं त्यांना जुजबी तरी ज्ञान होतं का, हे नसलं तरी हा एक दुसरा मुद्दा झाला. याच्यावरनं विरोध जो होता ना तो कायदेशीर विरोध होता. शशांकराव तुम्ही याचा उल्लेख केला, ते म्हणतात की लायसन्स रद्द करण्याचा अधिकार नाही, कायद्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं प्रावधान नाही आहे. एक 2017ला मुंबई उच्च न्यायालयाचा पण एक निर्णय होता की अशा प्रकारे तुम्ही टॅक्सी रिक्षा चालकांना सक्ती भाषेची करू शकत नाही, कारण तो जो नियम तुम्ही म्हणतात की ज्या नियमावर तुम्ही बोट ठेवलं सध्या ही कायद्यात आहे, तो पॅसेंजर व्हेकल्सला लागू होतो. आणि पॅसेंजर व्हेकलचं डेफिनेशन आहे की 6 किंवा अधिक प्रवासी असणारे पॅसेंजर व्हेकल आहेत, त्यात रिक्षा टॅक्सी बसत नाहीत. मग अशा वेळेस जी तुमची भावना खूप उत्तम आहे की मराठी यावी, नाही पण जर नियमाला बोट ठेवलं गेलं सांगतो, नियम त्यांनी जर नियम आणला असेल तर नियम आम्हीच बनवणारे आहोत, आम्हीच करणारे आहोत. मराठी राजभाषा अधिनियम हा आम्हाला सुद्धा लागू होतो परिवहन विभागाला, आणि तो लागू होत असल्याकारणानं आम्ही त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार हे आम्हाला आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मोटार वाहन परिवहन विभागानं नियम क्रमांक 4, नियम क्रमांक 28 आणि नियम क्रमांक 85 यामध्ये बदल करण्याचा सुद्धा निर्णय केलेला आहे. जर आम्ही शेवटी नियमावली आहे आणि नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिलेला आहे आणि परिवहन विभागाला ते अधिकार आहेत, त्यानुसार आम्ही त्यानुसार बदल करू. अरे तुम्ही जर 2017च धरून बसला असाल तर मी शशांकरावांना एक गोष्ट सांगू इच्छितो की त्यांचे वडील ज्यावेळेस युनियनचे शरदराव हे अध्यक्ष होते आणि ते त्या पद्धतीनं काम करत होते. ह्यापूर्वी जेव्हा निर्णय त्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे, त्यांनी काय कधी विरोध केला नव्हता. किंवा जे आता विरोध करतायत ते फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी विरोध करतायत. त्यामुळे शेवटी मी ह्याच राज्याचा मंत्री म्हणून स्पष्टपणे सांगेल की तुम्हाला शिकवण्याचा, शिकून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही शिकवू तुम्हाला. जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही आमच्याकडे मागणी करा, त्या संदर्भात आम्ही विचार करू, तुम्हाला शिकू. जुजबी जेवढं एखाद्या पॅसेंजरकडनं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं तुमच्याकडे ज्ञान असणं हे गरजेचं आहे. आकड्यांचं पण ज्ञान असायला हवं, 1 ते 100 किमान. हो, असायलाच हवं. ह्या विषयावरनं मी तुम्हाला सांगतो. आता काय होतं की हे काही रिक्षा चालक बहुतेक ठिकाणी आता म्हणजे डिजिटल जी मनी आहे त्याचा वापर जास्त करतात. म्हणजे पेटीएमचा वापर केला. आता पेटीएम करत असताना जेवढं काही तुमचं भाडं असतं 30 रुपये 50 पैसे हे भाडं झालं. आम्ही त्यामध्ये सुद्धा बदल करण्याचा निर्णय करतोय की 30 रुपये 50 पैसे झालं. पेटीएम शेवटी बोलेल, नमस्कार, तुमचे 30 रुपये 50 पैसे प्राप्त झालेले आहेत, धन्यवाद. म्हणजे सारखं त्याला हॅमर करू आम्ही की बाबा हे आकडे आहे, हे मराठी आहे, आणि त्या माध्यमातून सुद्धा मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा परिवहन विभागाचा निर्णय झालेला आहे. आता हा झाला तुमचा एक मंत्री म्हणून तुमची भूमिका झाली. शिवसैनिक म्हणून मगाशी तुम्ही म्हणालात, पूर्वी असा जेव्हा काही निर्णय घेतला जायचा ना मराठीच्या सक्तीसाठी, तुम्ही आता म्हणतात तुमचा पक्ष नेहमी म्हणतात की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार आहेत, त्याच्यावर तुम्ही तर एवढा मोठा निर्णय घेतला हिंदुत्वासाठी, तो 2 मिनटं बाजूला ठेवून. मराठी हा शिवसेनेचा मूळ गाभा आहे. मराठीवरनं काही झालं तरी बाळासाहेब म्हणायचे की मराठीचा जर अपमान झाला तर तिथे लाथ ही बसलीच पाहिजे. आता जर इथे कोणी, आता कारण एक चॅलेंज दिलं गेलं निर्णयाला, त्याच्या विरोधात लाखो रिक्षा टॅक्सी चालक रस्त्यावरती उतरणार आहेत. खरं तर हे फार दुर्दैवी आहे की महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीच्या विरोधात कोणीतरी रस्त्यावरती उतरतं आहे. हे बाळासाहेबांनी कितपत सहन केलं असतं, त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारातले मंत्री हे कितपत सहन करतील. मग मंत्री सोडून द्या, शिवसैनिक प्रताप सरनाईक नाही चालेल? नाही, कारण जे होणार नाही त्या विषयावर चर्चा करणं योग्य होणार नाही वाटतं. लाखो रिक्षा चालक उतरतील. लाखो रिक्षा, पहिली गोष्ट अशी की अहो रिक्षा चालकच मुळात 4 लाख आहेत आणि हे 15 लाख रिक्षा चालक कुठल्या परराज्यावरून आणणार आहेत की नाही हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि मुळामध्ये हे 4 लाख जे रिक्षा चालक आहेत ते काय सगळे अमराठी आहेत का, आणि सगळ्या अमराठी रिक्षावाल्यांचा यांना पाठिंबा आहे का? पहिली गोष्ट अशी की अनेक अमराठी रिक्षा चालक जे आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा आहेत ना, ठाण्यात सुद्धा आहे. गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून ह्याच लोकांच्या जीवावर प्रताप सरनाईक निवडून आलेलं आहे. आम्ही काय त्यांच्या रोजगारावर गदा आणत नाही. तेव्हा आमच्याबरोबर बोलत असताना एवढ्या अस्खलित मराठीत बोलतात की आम्हाला कधी कधी वाटतं की अरे आमचे शब्द कुठेतरी चुकतात आणि हा कसा एवढं स्पष्ट मराठी बोलतो. त्यांनी आम्हाला सांगितलंय, साहेब आम्ही आमच्या रिक्षा चालकांना बांधवांना शिकू. काही नाही हो, हे फक्त प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी आणि काहीतरी आमच्या पाठीमागे एवढी लोक आहेत तेवढी लोक आहे हे सांगण्यासाठी हा उद्योग त्यांचा चालू आहे, बाकी काही नाही. आणि कुणीही उतरणार नाही. याचं कारण असं आहे, जे रिक्षा चालक बिचारे आलेले आहेत ते पोट पाण्यासाठी आलेले आहे आणि त्यांना जेव्हा हे कळेल की बाबा आपलं रोजगारावर कुठेही गदा येणार नाही, परंतु आपल्याला मराठी शिकायला हवं, कारण राज्यामध्ये आपण व्यवसाय करतो त्यावेळेस त्यांच्याबरोबर कुणीही जाणार नाही. रिक्षा